रस्त्याच्या कडेला बसलेले रुचा आणि रवी, तसेच रुचाचे आई वडील किशनराव आणि त्यांची पत्नी रेवतीताई हे चौघेही आपल्या नशिबावर रडत होते. भूक आणि तहानेने व्याकुळ झाले होते. चौघेही रखरखत्या उन्हामध्ये वणवण भटकण्यास मजबूर झाले होते. आज ना त्यांच्या डोक्यावर छत राहिले होते ना कोणता आसरा. चौघेही करोडपती होते, पण आता त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. तेवढ्यात एक 4 चाकी गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली आणि ते चौघेही त्या गाडीकडे पाहू लागले. गाडीतील स्त्रीने खिडकीची काच खाली केली आणि हात बाहेर काढून तिने खूप सारे पैसे त्यांच्यासमोर टाकले. हे 4ही जण पटकन उठून गाडीजवळ धावत आले आणि रेवतीताई हात जोडून म्हणाल्या, "मॅडम, आमची मदत करा. आम्ही 2 दिवसांपासून उपाशी आहोत. आम्ही काहीही खाल्ले नाही." कारमध्ये बसलेल्या बाईने काळा चष्मा लावलेला होता आणि खूप महागडे कपडे घातले होते. तिचे वय साधारण 60 वर्ष होते. आधी तर त्या चौघांनी तिला ओळखले नाही, पण जेव्हा कारमधील बाईने चष्मा काढला तेव्हा ते सर्वजण अवाक राहिले. त्या लाखो रुपयांच्या गाडीमध्ये बसलेली स्त्री दुसरी कोणी नसून रवीची आई जानकीताई होत्या. चकित झालेल्या रेवतीताई म्हणाल्या, "विहीणबाई, तुम्ही?" रुचासुद्धा आपल्या सासूचे बदललेले रूप पाहून आश्चर्यचकित झाली. दोघी मायलेकींना समजत नव्हते की जानकीताई एवढ्या श्रीमंत कशा झाल्या. कारमध्ये जानकीताईंच्या बाजूला त्यांचे पती प्रमोदराव देखील बसले होते. जानकीताईंनी 100च्या नोटांचा बंडल काढला आणि त्यातील काही नोटा त्यांच्यासमोर फेकल्या. ते चौघेही एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे पैसे उचलायला लागले. "ड्रायव्हर चल," असे बोलून जानकीताईंनी पुन्हा गॉगल घातला आणि गाडी निघून गेली. ते चौघेही त्यांच्याकडे पाहतच राहिले. रवी तर कधी पैसे पाहत होता तर कधी दूर जाणाऱ्या आपल्या आईच्या गाडीकडे पाहत होता. कार थोडी दूर गेल्यानंतर जानकीताईंनी आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि डोळ्यात आलेले अश्रू पुसून पुन्हा गॉगल घातला. तसे तर 2 वर्ष झाले होते, पण आज त्यांना ते सर्व अगदी कालच घडल्याप्रमाणे वाटत होते. ते दृश्य जसेच्या तसे त्यांच्या डोळ्यासमोर येत होते आणि जानकीताई आठवणीमध्ये हरवून गेल्या. त्यांचे पती प्रमोदराव खूप आजारी पडले होते. त्यांना एका भाजीवाल्याच्या गाड्यावर झोपवून जानकीताई कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री हॉस्पिटलकडे धावत चालल्या होत्या. ना त्यांच्या अंगावर त्या दिवशी स्वेटर होता आणि ना पायामध्ये चप्पल. नवरा आजारी असल्यामुळे त्यांना काही शुद्धच नव्हती. साधारण 1 तासाने गाड्याला ढकलत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि डॉक्टरांना हात जोडून म्हणाल्या, "डॉक्टर, माझे पती खूप आजारी आहेत. त्यांना उपचारांची खूप गरज आहे. माझ्या नवऱ्याला वाचवा." असे बोलत जानकीताई डॉक्टरांसमोर रडायला लागल्या. डॉक्टरांनी पटकन जानकीताईंच्या पतीवर उपचार सुरू केले. तेव्हा नर्स म्हणाली, "काकी, आम्ही उपचार सुरू केले आहेत. तोपर्यंत तुम्ही पैशांची व्यवस्था करा." त्या पैसे घेण्यासाठी घरी आल्या, पण कपाटात पैसे नव्हते. त्यांना समजायला उशीर लागला नाही आणि त्या सरळ सुनेच्या माहेरी पोहोचल्या. त्यांनी पाहिले तर त्यांची सून मैत्रिणींसोबत घरामध्ये पार्टी करत होती. जानकीताईंनी सुनेसमोर हात जोडले आणि त्या म्हणाल्या, "सूनबाई, अन्याय करू नको. मी तुझ्यापुढे भीक मागते. माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळू नको. माझे पैसे मला परत दे. मी खूप मेहनतीने लोकांच्या घरी धुणीभांडी करून माझ्या नवऱ्याच्या उपचारांसाठी पैसे जमा केले होते आणि तू त्या पैशांनी दारू पित आहेस." जानकीताई सुनेच्या पायाजवळ बसून खूप विनवणी करू लागल्या, रडू लागल्या. पण रुचाने जोरात जानकीताईंना लाथ मारून ढकलले आणि म्हणाली, "खबरदार जर मला स्पर्श केला तर." "भिकारी कुठली, आणि कोणत्या पैशांबद्दल बोलते आहेस? अगं, त्या पैशातून तर मी पार्टी केली. मी तर म्हणते त्या म्हाताऱ्याला मरू दे आणि तू सुद्धा आमच्यासोबत पार्टीची मजा घे." रुचा असे निर्लज्जपणाने बोलून हसायला लागली. तेव्हा जानकीताई पुन्हा तिच्यासमोर हात जोडून म्हणाल्या, "सुनबाई, असा अन्याय करू नको." तेव्हा रूपाची मैत्रीण म्हणाली, "अगं यार, देऊन टाक ना बिचारीचे पैसे. बघ ना, ती कशी भिकाऱ्यांप्रमाणे तुझ्याकडे भीक मागते आहे. पण त्याआधी काहीतरी सीन व्हायला पाहिजे, तरच मज्जा येईल." रुचाने पर्समधून एक नोटांचा बंडल काढला आणि जानकीताईंच्या समोर फेकला. जानकीताई ते पैसे उचलायला लागल्या की रुचाने पटकन ते पैसे उचलले आणि दुसऱ्या मैत्रिणीकडे फेकले. जानकीताई तिच्याकडे गेली तेव्हा तिने तिसऱ्या मैत्रिणीकडे फेकले. त्यामुळे जानकीताई कधी ह्या मैत्रिणीसमोर हात जोडून पैसे मागायच्या, विनवणी करायच्या, तर कधी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे. रुचा हसत म्हणाली,
एवढी काय घाई आहे आई? याचे काय आहे ना, माझ्या मैत्रिणी खूप बोर झाल्या आहेत, त्यामुळे थोडेसे मनोरंजन तर झालेच पाहिजे ना. तुम्ही एक काम करा, माझ्या मैत्रिणींना छानसा डान्स करून दाखवा, नाहीतर मी पैसे देणार नाही. मग मरू द्या त्या म्हाताऱ्याला. सुनेचे बोलणे ऐकून जानकीताईंचे डोळे भरून आले, पण परिस्थिती पुढे लाचार झाल्यामुळे त्यांच्याकडे सुनेचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. सून सांगेल तसे जानकीताई नाच करत होत्या. त्या खूप रडायला लागल्या. आपल्या सासूचा नाच पाहून रुचा तिच्या मैत्रिणींना टाळ्या देऊन हसत होती. तेवढ्यात तिथे त्यांचा मुलगा रवी सुद्धा आला. आपल्या मुलाला पाहून जानकीताई हात जोडून म्हणाल्या, रवी बेटा, बघ, सुनबाईने माझ्या कष्टाचे पैसे मला न विचारता कपाटातून घेतले आणि आता मी तिला माझे पैसे दे म्हणाले तर ती पैसे देण्यास नकार देत आहे. तिने सांगितले की त्या पैशांनी तिने पार्टी केली. मला तुझ्या वडिलांच्या उपचारांसाठी ते पैसे लागणार आहेत. तेव्हा मुलगा आईला स्वतःपासून दूर करत म्हणाला, अगं आई, तू एक म्हातारी झाली आहेस आणि ह्या वयामध्ये आम्ही पार्टी करणार नाही तर मग भजन करणार आहोत का? असे बोलून मुलाने आईला धक्का मारला. तेव्हा आई दूर जमिनीवर जाऊन पडली आणि रवी पुन्हा निर्लज्जपणाने म्हणाला, मरू दे त्या म्हाताऱ्याला, तुझा जीव तरी सुटेल. तू ह्या वयात का त्यांचा भार घेऊन फिरते आहेस? तो म्हातारा गेला तर तू सुद्धा मजेत राहशील. आपल्या नवऱ्याबद्दल एवढे काही ऐकल्यानंतर जानकीताईमध्ये कोणास ठाऊक कसे धाडस आले. त्या पटकन उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी रवीच्या 2 कानशिलात लगावल्या. तेव्हा रुचा म्हणाली, ए म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्याला मारण्याची? ती पुढे काही बोलणार तेव्हा जानकीताईंनी तिच्याही कानशिलात लगावली. आधीच नशेत असणारी रुचा जमिनीवर पडली. जानकीताई म्हणाल्या, खबरदार, आता जर एक शब्दसुद्धा माझ्या नवऱ्याबद्दल बोललात तर तुम्हा दोघांचे असे हाल करेन की आयुष्यभर जेलमध्ये सडत राहाल. सून आणि मुलगा दोघेही आईकडे पाहायला लागले. जानकीताईंचे हे रूप पाहून रुचाच्या सर्व मैत्रिणी तिथून निघून गेल्या. त्यानंतर जानकीताईंनी रुचाच्या पर्समधून नोटांचा बंडल काढला आणि तिथून जायला लागल्या. तेवढ्यात रुचाची आई बाहेरून आली आणि म्हणाली, हा काय नालायकपणा आहे? माझ्याच घरी येऊन माझ्याच मुलीचा अपमान करत होतीस. म्हातारे, माझ्या मुलीला हात लावायची तरी तुझी लायकी आहे का? रुचाच्या आईने जानकीताईंवर हात उचलला तेव्हा त्यांनी तिचा हात पकडला आणि मागच्या बाजूला वळवला आणि रागाने म्हणाल्या, मला जर वाटले तर मी तुमच्या मुलीप्रमाणे तुम्हालाही आज ताळ्यावर आणले असते, पण विचार केला आपल्याच विहिणीच्या घरी येऊन तिचा अपमान केला तर तुमची काय इज्जत राहील? एवढे बोलून जानकीताईंनी तिला पुढे धक्का दिला आणि रेवतीताई दूर जाऊन पडल्या. जानकीताई पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि मग प्रमोदरावांवर चांगले उपचार करण्यात आले. 2 दिवसांनी जानकीताई आपल्या पतीला घेऊन घरी आल्या. आता हळूहळू प्रमोदरावांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर काही वेळाने प्रमोदराव झोपले, पण जानकीताईंना काही झोप येत नव्हती. त्या दिवशी सुनेकडे पैसे मागायला गेल्यावर तिथे त्यांच्यासोबत जे काही घडले ते त्यांना राहून राहून आठवायला लागले. झोपलेल्या प्रमोदरावांकडे पाहून त्या गुपचूप रडू लागल्या. त्यांना मागचे सर्व आठवायला लागले. एके दिवशी रवी म्हणाला, आई, एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही दोघेही मला लग्नासाठी सारखे विचारत होतात ना, तर मग आता मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आई म्हणाल्या, अरे वा, म्हणजे माझ्या मुलाला सद्बुद्धी आली तर मग उद्यापासून मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे. रवी म्हणाला, आई, त्याची काही एक गरज नाही. मी मुलगी पाहून ठेवली आहे आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपल्याला उद्याच तिच्या घरी जायचे आहे. तिच्या बाबांनी आपल्याला बोलावले आहे. यावर रवीचे बाबा प्रमोदराव म्हणाले, म्हणजे याचा अर्थ आमचा मुलगा स्थळ घेऊन जाण्यासाठी सांगतो आहे. दुसऱ्या दिवशी रवी त्याच्या आईबाबांसह रुचाच्या घरी पोहोचला. घरात येताच प्रमोदराव आपल्या पत्नीला म्हणाले, जानकी, हे लोक तर खूप श्रीमंत वाटत आहेत. त्यांचे घर पाहतेस ना, एखाद्या महालाप्रमाणे आहे. आपण चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना? जानकीताई म्हणाल्या, आता मी काय बोलू हे आपल्या रवीलाच ठाऊक. त्यापुढे म्हणाल्या, तुम्ही आत तर चला, मग आपण पाहूयात. असे बोलत तेही आत आले. तिथे रवी रुचाच्या आईबाबांना आपल्या आईवडिलांची भेट करून देतो, पण तिथे रुचा नव्हती. तेव्हा जानकीताई रवीला म्हणाल्या, बेटा, आता मुलीला तरी बोलाव. किती वेळ झाला, आपण फक्त तिच्या आईबाबांबरोबर बोलत आहोत. रवी म्हणाला, येईल ती इतक्यात. ती नसली तरी तिचे आईबाबा तर आहेत ना. काही वेळाने रुचा आली.
ती जीन्स टी शर्टमध्ये येऊन सर्वांना हॅलो बोलते. तिच्याकडे पाहून प्रमोदराव आणि जानकीताई एकमेकांकडे पाहतात. त्यांना थोडेसे विचित्र वाटत होते. ते ह्या गोष्टीमुळे परेशान झाले की ही मुलगी आमच्या घरी राहील का. जानकीताई मनात म्हणाल्या, आम्ही रवीला लग्नाबद्दल किती वेळा बोलत होतो आणि आता जेव्हा तो लग्नासाठी तयार झाला आहे तर त्याने ह्या मुलीला शोधले आहे. असो. जानकीताई रुचाला विचारतात, तुला काय करायला आवडते, म्हणजे तुला कशाची आवड आहे. ती म्हणते, मला फिरायला, पार्टी करायला आणि सर्वात जास्त म्हणजे झोपायला खूप आवडते. रूपाचे बोलणे ऐकून जानकीताई शांत होतात, कारण त्यांना ठाऊक झाले होते ही आता त्यांच्या पुढच्या प्रश्नांना काय उत्तर देणार आहे. त्यामुळे त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत. काही वेळाने ते सर्वजण आपल्या घरी परत आले. घरी आल्यानंतर जानकीताई रवीला म्हणाल्या, बेटा, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे, पण तुला असे वाटते का ती रुचा आपल्या घरात रमेल. दिवसभर तिच्या कामासाठी कितीतरी नोकर मागे पुढे राबत असतील, मग अशी मुलगी इथे नोकरांशिवाय कसे राहील. मी स्पष्ट बोलते, जर नातेसंबंध बरोबरीमध्ये जुळले तरच ते टिकतात, नाहीतर असे बेजोड नात्यांमध्ये नेहमी कडवटपणा राहतो. प्रमोदराव म्हणाले, रवी, तुझी आई बरोबर बोलते आहे. त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही. त्यांच्या आणि आपल्या राहणीमानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ती मुलगी आज जर लग्न करण्याच्या आनंदामध्ये हे सर्व काही पाहत नाहीये, कारण तिची इतर वस्तूंप्रमाणे तुझ्याशी लग्न करण्यासाठीची एक इच्छा असेल. लग्नानंतर घर, संसार यांची जबाबदारी घ्यावी लागते. मग हे सर्व त्या मुलीला सांभाळता येईल का. ती चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ती तुझ्यासोबत आनंदाने संसार करेल. यावर रवी म्हणाला, आई बाबा, तुम्ही रुचाला ओळखत नाही. मी तिला व्यवस्थित ओळखतो. ती जरी खूप श्रीमंत असली तरी तिला पैशाचा अजिबात गर्व नाही. तिला माझ्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे, तरीसुद्धा ती माझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे. तुम्ही फक्त तिला पाहून तिच्याबद्दल काहीही मत बनवू नका. तुम्हाला ठाऊक आहे का, ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तरीसुद्धा तिला लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे आहे. कारण का, तर आपल्यावर खर्चाचा भार पडू नये म्हणून. आई, ती श्रीमंत आहे तर वाईट असेल असे तर नाही ना होऊ शकत. हे बघा, तुम्ही दोघे जास्त विचार करू नका. मला रुचापेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही. मग काय. आई वडील रवीला काहीही बोलले नाहीत आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. लग्न खूप थाटामाटात झाले नाही. दोन्ही बाजूंनी मोजकेच पाहुणे बोलावले गेले आणि लग्न व्यवस्थित पार पडले. लग्नानंतर 5 परतावणीसाठी रुचा तिच्या माहेरी जाते आणि तिच्यासोबत रवीसुद्धा जातो. तिथे गेल्यावर रवीला समजते की रूपाच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न झाल्याच्या आनंदात आज घरी एक खूप मोठी पार्टी ठेवली आहे. याबद्दल रुचालाही ठाऊक होते. तेव्हा रवी तिला म्हणाला, रुचा, तुला ठाऊक होते का आज घरी पार्टी आहे म्हणून. मग तू माझ्या आईबाबांना काय इन्व्हाइट केले नाही. तेव्हा रुचा म्हणाली, अरे रवी, मला वाटते की त्या दोघांना इथे येणे चांगले वाटणार नाही. या पार्टीला शहरातील खूप नामवंत लोक येणार आहेत. त्यामुळे त्या लोकांमध्ये वावरताना त्यांना अवघड वाटू नये, त्यामुळे मी तुझ्या आईबाबांना पार्टीबद्दल सांगितले नाही. रवीने विचार केला की बहुतेक रुचा बरोबर बोलते आहे. तसेही ह्या आधी आल्यावर आईबाबांना इथे अवघडल्यासारखेच वाटत होते. मग आज तर पार्टीमध्ये एवढ्या मोठ्या लोकांशी भेटून त्यांना जास्तच वेगळे वाटले असते. संध्याकाळी छानसे तयार होऊन रवी आणि रुचा पार्टीमध्ये जातात. किशनरावांनी त्यांच्या मित्रांना रुचा आणि रवीची भेट करून दिली. त्यानंतर रुचा रवीला आपल्या मैत्रिणींशी ओळख करून द्यायला घेऊन गेली. तिथेच रुचाच्या आईच्या मैत्रिणी गप्पा मारत होत्या. तेव्हा एक बाई रेवतीताईंना म्हणाली, अगं रेवा, तुझ्या एकुलत्या एका मुलीचे लग्न असेच कसे उरकले. आम्ही विचार करत होतो की कुठेतरी ब्रँड डेस्टिनेशन वेडिंगचे इन्व्हिटेशन येईल, पण तू तर खूप साध्या पद्धतीने रुचाचे लग्न लावून दिले. तेव्हा रेवतीताई म्हणाल्या, अगं काय सांगू, रुचाने हट्टच धरला. लग्न करेन तर रवी बरोबर, आणि त्या रवीचे स्टेटसबद्दल मी काय सांगू. त्यामुळेच लग्नात आम्ही मोजकेच गेस्ट बोलावले. इतर मोठमोठे गेस्ट बोलावून मला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता. त्यामुळेच तर अगदी साध्या पद्धतीने लग्न करावे लागले. पण ह्यामुळे 2 कामे झाली. एक तर आमचा अपमान होण्यापासून वाचला आणि मुलाकडच्यांचा मानही राखला गेला. कारण आमच्या स्टँडर्डच्या हिशोबाने लग्न करण्याचा विचार करूनच रवीच्या आईबाबांना हार्ट अटॅक आला असता. असे बोलताच तिथे जमलेल्या सर्व स्त्रिया हसायला लागल्या. पण तेव्हा रवीला खूप वाईट वाटले.
पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्या दिवशी रवी आणि रुचा आपल्या घरी आले. रुचा एका श्रीमंत घरातून एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आली तर होती, पण ती आपल्या श्रीमंती थाट सोडू शकली नाही. रुचा सकाळी उशिरापर्यंत झोपायची. ना तिचा रवीच्या ऑफिसला जाण्याशी काही संबंध होता, नाही घरातील इतर कामांशी. ती तर जानकीताईंना ऑर्डर द्यायची, जसे काही त्या तिची सासू नाही तर कामवाली आहेत. प्रमोदराव तर अनेकदा बोलायचे की सुनेला सुद्धा काही जबाबदाऱ्या उचलू देत. तेव्हा जानकीताई म्हणायच्या की ती आता तर आली आहे, तिला काही दिवस या वातावरणाशी जुळवून घेऊ देत, मग ती स्वतःहून सर्व कामे करेल. पण तो दिवस कधी येणार होता कोणास ठाऊक. जानकीताई घरातील सर्व कामे करायच्या आणि रुचा काहीही काम न करता दिवसभर तिच्या खोलीत मोबाईल चाळत बसायची. किंवा जर तिला जेव्हा कधी बाहेर जावेसे वाटले तर ती तिच्या ड्रायव्हरला बोलवायची आणि कोणाला काही न सांगता निघून जायची. जानकीताईंना रुचाला तिच्या अशा वागण्याचा जाब विचारावा असे वाटायचे, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. एके दिवशी प्रमोदराव खूप आजारी पडले होते. त्यांना अंथरुणातून उठता सुद्धा येत नव्हते. त्यांना बाथरूमपर्यंत सुद्धा पकडून जावे लागत होते. त्यांचा ताप खूप वाढला होता. त्यामुळे जानकीताई दिवसभर आपल्या पतीजवळ बसून होत्या. त्या कधी प्रमोदरावांच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायच्या तर कधी त्यांना औषधे द्यायच्या. त्यांचा संपूर्ण दिवस पतीच्या सेवेमध्येच गेला होता. त्यामुळे त्यांना स्वयंपाक खोलीमध्ये जाण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. त्यांना ठाऊक होते, जर मी जेवण बनवले नाही तर रुचासुद्धा काही करणार नाही, आणि झालेही तसेच. जानकीताई जेव्हा प्रमोदरावांसाठी खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर रात्रीच्या जेवणाची खरकटी भांडी अजूनही सिंकमध्ये तशीच पडून होती. रुचाने त्यांना एक वेळ येऊनही विचारले नाही की आई, आज तुम्ही नाश्ता का बनवला नाही, किंवा बाबांना काय झाले, सकाळपासून ते दिसले नाहीत. रुचा तर असे वागत होती की ती जणू काही हॉटेलमध्ये राहते आहे. जानकीताई रुचाच्या खोलीमध्ये गेल्या तेव्हा ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. त्यांना पाहून तिने फोन ठेवला आणि विचारले, काय झाले आई, तुमचे काही काम होते का? तेव्हा जानकीताई म्हणाल्या, सुनबाई, आता घर म्हटल्यावर कामे तर असणारच ना. त्या पुढे म्हणाल्या, तू नाश्ता केलास का? तेव्हा रूपा म्हणाली, नाही केला. पण आई, मी फळे खाल्ली. जानकीताई म्हणाल्या, मग फळे फ्रीजमधून घेतली असतील ना. फ्रीजमधून फळे आणण्यासाठी तू स्वयंपाक खोली तर गेलीतच असशील ना. रुचा म्हणाली, हो गेले होते, पण तुम्ही मला असे का विचारत आहात? जानकीताई म्हणाल्या, म्हणजे तू पाहिलेस की आज स्वयंपाक खोलीमध्ये नाश्ता चहा बनवला नाही. अगं, रात्रीची खरकटी भांडी तशीच सिंकमध्ये पडून आहेत. रोज रात्री मी घासून ठेवते, पण काल भांडी का घासली नाहीत हे तुला जाणून घ्यावेसे वाटले नाही का? मी किचनमध्ये आले नाही, त्यामुळे आज चूल थंड आहे. मग तुला सर्वांसाठी साधा चहा बनवावा असेही वाटले नाही का? अगं, शेवटी तू सून आहेस या घरची. जानकीताईंचे बोलणे ऐकून रुचा उठून उभी राहिली आणि म्हणाली, काय म्हणाला ताई? तुम्ही मला काहीही बोलण्याआधी एक वेळ विचार करत जा. आजपर्यंत मी स्वतःसाठी एक ग्लास पाणी उठून घेतले नाही, आणि तुम्ही मला जेवण बनवायला आणि भांडी घासायला सांगत आहात. अहो, तुम्ही माझे आभार माना की मी तुमच्या सर्वांसोबत ह्या घरात राहते आहे. नाहीतर असल्या घरात माझ्या बाबांच्या घरातील नोकरसुद्धा राहत नाहीत. इथे मी फक्त रवीच्या आनंदासाठी कसे तरी दिवस ढकलत आहे. मी तुम्हाला नाश्ता जेवण कधी मिळेल हे विचारायला हवे, तर उलट तुम्हीच मला जाब विचारता. येऊ देत रवीला. सांगते त्याला की आज सकाळपासून मी फक्त फळांवर आहेत, आणि हे बघा, मला आता भूक लागली आहे, त्यामुळे पटकन काहीतरी खायला बनवा, नाहीतर मी रवीला फोन करेन. सुनेचे बोलणे ऐकून जानकीताई रागाने पाहू लागल्या. त्या जागच्या हल्ल्या नाहीत. त्यामुळे रुचाने पटकन रवीला फोन लावला आणि म्हणाली, रवी, तुला ठाऊक आहे का, आज सकाळपासून मी उपाशी आहे, कारण तुझ्या आईने जेवण बनवले नाही, आणि तुला ठाऊक आहे की मला बाहेरचे जेवण पचत नाही. मी त्यांना काहीतरी बनवा असे तर सांगितले तरी त्या उगाच माझ्याकडे पाहत उभ्या आहेत. त्यामुळे आता मी माझ्या आईबाबांच्या घरी चालले आहे, आणि तूही संध्याकाळी तिकडेच ये. जानकीताई तर आश्चर्यचकित होऊन सुनेचे बोलणे ऐकत होत्या. सासऱ्याची तब्येत बिघडली आहे तर ते ठीक आहेत का ही विचारपूस करणे तर दूर, पण उलट माझ्यावर आरोप लावून तिने आपली बाजू झटकून टाकली. हे कधी ना कधी तर होणारच होते. एक मोठा उसासा टाकत जानकीताई तिथून निघून गेल्या. त्यांनी विचार केला की संध्याकाळी जेव्हा रवी ऑफिसवरून येईल तेव्हा त्याच्याशी बोलता येईल. संध्याकाळी रवी ऑफिसवरून आला, पण कोणाला काहीही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. फ्रेश होऊन तो कपाटातील कपडे काढून बदलायला लागला तेव्हा जानकीताई त्याच्या खोलीत येऊन म्हणाल्या, कुठे जात आहेस बाळा?
मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे. तुझ्या बाबांची तब्येत. जानकीताई पुढे काही बोलणार तेवढ्यात रवी म्हणायला लागला, बस कर आई. तुम्हा लोकांना तर रुचा सुरुवातीपासूनच आवडत नव्हती आणि आता तिला त्रास देण्यासाठी तू सकाळपासून तिला काहीच खायला दिले नाही. ती तिच्या माहेरी किती ऐशोआरामामध्ये वाढली आहे हे तुला ठाऊक तरी आहे का? आपल्या संपूर्ण घराएवढी तर तिची एकटीची खोली आहे, तरीसुद्धा ती इथे आपल्या घरी माझ्यासाठी ॲडजस्ट करते आहे. पण तुम्हा लोकांना कोणास ठाऊक काय प्रॉब्लेम आहे. स्वतः कधी श्रीमंती पाहिली नाही, बहुतेक यासाठी तुम्ही श्रीमंत माणसांवर जळत आहात. जानकीताई म्हणाल्या, वा बाळा, आज श्रीमंत बायको काय मिळाली तर गरळ ओकत आहेस का? अरे तुला एकदाही आईचे बोलणे ऐकून घ्यावेसे वाटत नाही का? तुझे बाबा सकाळपासून तापामध्ये फणफणत आहेत, त्यामुळे आज मी स्वयंपाक खोलीमध्ये जाऊ शकले नाही. असो, याच्याशी तुला काय घेणे देणे आहे म्हणा. अरे तुझ्यासाठी तर सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुझी बायको आज उपाशी आहे. रवी आईकडे रागाने पाहू लागला, पण वडील आजारी आहेत हे सांगूनही तो वडिलांकडे न जाता त्याच्या बायकोकडे निघून गेला. त्यानंतर रात्री उशिराने रवी आणि रुचा घरी आले. रवी घरी येऊन सुद्धा आपल्या आई वडिलांची काही विचारपूस करत नव्हता, त्यामुळे जानकीताई सुद्धा त्यांना काही विचारत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी जानकीताई आपल्या पतीसाठी स्वयंपाक खोलीत हळदीचे दूध बनवत होत्या. तेव्हा रवी स्वतः स्वयंपाक खोलीत आला आणि त्याने स्वतःसाठी आणि रुचासाठी गॅसवर चहा ठेवला. जो मुलगा कधी बनवलेला चहा गरम करून प्यायला नाही, तो आज बायकोसाठी चहा बनवत होता. पण तरीही जानकीताई त्याला काहीच बोलल्या नाहीत, कारण त्यांना ठाऊक होते की जर त्या काही बोलल्या तर वाद होतील. थोड्या वेळात रुचासुद्धा किचनमध्ये आली आणि सासूला म्हणाली, आई, आज नाश्त्यामध्ये पोहे बनवा. कालच्यासारखी काम टाळण्याची कारणे नको आहेत मला. हे सर्व ती रवीसमोर बोलत होती, पण तरीही तो रुचाला काहीही बोलला नाही. उलट रवी जानकीताईंनाच म्हणाला, हे बघ आई, काल मी खूप मुश्किलीने रुचाला विनवणी करून घरी आणली आहे. आता जर तू पुन्हा तिला नाराज करशील तर मग ही कायमची तिच्या आईबाबांच्या घरी निघून जाईल. त्यामुळे ती जे सांगते आहे तसे कर. तसेही आपल्या अख्ख्या खानदानामध्ये एवढी श्रीमंत मुलगी लग्न करून आलेली नाही. तुला तर रुचाचे आभार मानले पाहिजे. आई, मला सांग, एवढे दिवस तर तू माझ्यासाठी आणि बाबांसाठी जेवण बनवत होतीस. मग आज घरात फक्त एक माणूस जास्त वाढला आहे, मग तिच्यासाठी जेवण बनवायला तुला काय प्रॉब्लेम आहे? जानकीताई खूप आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहत होत्या. त्यांना खूप काही बोलायचे होते, पण काहीही बोलण्यासाठी त्यांचे मन तयार होत नव्हते. त्या दिवशी रात्री प्रमोदरावांची तब्येत जास्तच खराब झाली. तेव्हा जानकीताई रात्री धावत त्याच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, रवी, अरे तुझ्या बाबांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन चल. मला सांग, सकाळी ऑफिसला जाताना मी तुला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी दिली होती, मग तू औषधे आणली आहेस का? रवी आईकडे पाहतही नव्हता, कारण तो रुचाच्या आईवडिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्यात व्यस्त होता. फोनवरचे बोलणे झाल्यानंतर रवी म्हणाला, आई, तू नेहमी अशी घाईमध्येच कशी असतेस ग? मी रुचाच्या बाबांशी महत्त्वाचे बोलत होतो. जानकीताई म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन चल. त्यांचा ताप कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. तू एकदा त्यांच्याकडे जाऊन बघ. ते खूप कमजोर झाले आहेत. तापांच्या औषधाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाहीये. यावर रवी म्हणाला, आई, सध्या मला रुचाच्या मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीला जायचे आहे. रात्री येताना मेडिकलमधून डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेऊन येईन. त्याचे बोलणे ऐकून जानकीताईंनी त्याच्या जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाल्या, नालायका, चल निघ इथून. यासाठी आम्ही तुला लहानाचे मोठे गेले आहे का? काही एक गरज नाही आहे मला तुझी. माझ्या नवऱ्याचे काय करायचे आहे ते माझे मी बघून घेईन. असे बोलून त्या घराबाहेर गेल्या आणि प्रमोदरावांना रिक्षाने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहून रिक्षा कुठे दिसते का ते पाहू लागल्या, पण त्यांना काही रिक्षा दिसली नाही. तेवढ्यात रुचाचा ड्रायव्हर दारात कार घेऊन आला. रवी आणि रुचा घराबाहेर आले. त्या दोघांकडेही जानकीताई पाहू लागल्या. तेव्हा रवी म्हणाला, रुचा, तुझी मम्मी बोलत होती तेच बरोबर आहे. इथे कोणालाही माझी कदर नाही. आई, तुला आणि बाबांना गरिबीमध्ये जगण्याची सवय झाली आहे, पण देवाने माझे नशीब वेगळे लिहिले आहे. त्यामुळे आजपासून मी रुचाच्या घरी राहणार आहे. एवढे बोलून रवी आणि रुचा कारमध्ये बसून निघून गेले. जानकीताई मुलासाठी खूप रडल्या, पण आता त्यांना प्रमोदरावांना काहीही करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. त्यांच्या शेजारी एक भाजीवाला राहत होता. त्या भाजीवाल्याचा गाडा घेऊन जानकीताई आपल्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिकडे रवी आपले श्रीमंत आयुष्य जगण्यात व्यस्त झाला आणि इकडे जानकीताई आणि प्रमोदराव आपल्या आयुष्यात. रवीला घर सोडून 2 वर्ष झाले होते.
ह्या 2 वर्षात त्याने आपले आईवडील जिवंत आहेत की नाही याची साधी विचारपूसही केली नव्हती. आज रवीच्या सासऱ्याने म्हणजे किशनरावाने घरी एक मोठी पार्टी ठेवली होती. रवीला त्याचे सासरे म्हणाले, रवी, पाहुण्यांकडे लक्ष ठेव आणि थोड्या वेळातच आपले एक नवीन क्लायंट येणार आहेत आणि त्यांच्यासाठी तर ही पार्टी ठेवली आहे. आज जर ते आपल्यावर खुश झाले तर आपण रस्त्यावर येण्यापासून वाचू. त्यामुळे त्यांची गैरसोय होता कामा नये. नाहीतर लक्षात ठेव, सर्वात आधी तुला माझ्या घरातून हाकलून देईन. रवी मान खाली घालून निघून जातो. थोड्या वेळातच काही लोक येतात. तेव्हा किशनराव रवीला म्हणतात, रवी, बहुतेक ते लोक आले आहेत. जा पटकन त्यांच्या स्वागतासाठी जाऊन उभा राहा. रवी ठीक आहे म्हणून तिथेच उभा राहतो. तेव्हा किशनराव म्हणतात, अरे नालायका, इथे उभा राहून काय करत आहेस? तेवढ्यात एक माणूस तिथे येऊन म्हणतो, मिस्टर किशन, आमचे सर अर्धा तास लेट येणार आहेत आणि मी इथली अरेंजमेंट पाहण्यासाठी आलो आहे, कारण त्यांची प्रत्येक वस्तू आम्हाला चेक करावी लागते. दुश्मनांची काही कमी आहे का आमच्या सरांना? किशनराव म्हणाले, अरे तुम्ही असे का बोलत आहात? आमची सिक्युरिटी ए क्लास आहे. तो माणूस म्हणाला, तरीही आम्हाला चेक करावेच लागेल. साधारण अर्ध्या तासानंतर एक मोठी गाडी येऊन किशनरावांच्या गेटसमोर थांबली. तेव्हा रवी आणि त्याचे सासरे त्यांच्या स्वागतासाठी स्वतः जातात. गाडीतून श्रीमंत बिझनेसमॅन बाहेर येतो. त्यांना पाहून रवीला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रवीचे वडील प्रमोदराव होते. त्यांना पाहून रवी म्हणाला, बाबा तुम्ही? प्रमोदराव म्हणाले, कोण बाबा आणि कोणाचं बाबा? अरे तुझा बाबा तर हा समोर दिसणारा माणूस आहे. मला असे वाटते की तुझ्या ह्या बाबांना इथे नोकरी मिळाली आहे. असो किशन, तुम्ही अशा ठिकाणी नोकरी करून आमच्या स्टेटसची बरोबरी करण्याचा प्रयत्न तरी केला, पण तरीही आमच्या स्टेटसपासून तुम्ही अजूनही खूप दूर आहात. किशनराव म्हणाले, ओ, आपल्या बोलण्याच्या नादात मॅडम कुठे आहेत हे विचारायचेच विसरलो. प्रमोदराव म्हणाले, अरे रवी, तू खरंच अगदी बिनकामाचा आहेस. पलीकडून कारचा दरवाजा उघड. रवीने कारचा दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला. तिथे जानकीताई बसलेल्या होत्या. त्या बाहेर आल्या. तेवढ्यात प्रमोदरावांचे बॉडीगार्ड येतात आणि त्यांना म्हणतात, सर, आम्ही सर्व काही चेक केले आहे. सर्व काही ठीक आहे, त्यामुळे तुम्ही आत जाऊ शकता. किशनराव त्या बॉडीगार्डला म्हणतात, हे तुमचे सर आहेत? रवी म्हणतो, बाबा, ते तुम्ही आहात ज्यांनी आमच्या कंपनीचे 80% शेअर खरेदी केले आहे. पण कसे काय? प्रमोदराव म्हणाले, तसे तर आता ही बोलण्याची वेळ नाही. पण किशनराव, मी ही डील तेव्हाच फायनल करेल जेव्हा रवी आणि त्याची बायको रुचा आमच्या घरी राहून नोकरी करतील. हे ऐकून किशनराव म्हणाले, अरे प्रमोदराव, तुम्ही असे कसे बोलत आहात? शेवटी ते सुद्धा त्यांचेच घर आहे. आपल्याच घरी काम करण्यामध्ये कसली लाज? तुम्ही म्हणत असाल तर हा तुमचा मुलगा आता जे काम करतोय तेच काम करेल. आणि रुचा, ती सुद्धा त्याची मदत करेल. तिचे तर ते सासर आहे. यावर प्रमोदराव म्हणाले, तिला आमच्या घरचे काम जसे की झाडू, लादी, धुणी भांडी, स्वयंपाक ही सर्व कामे करावे लागतील. किशनराव म्हणाले, हो, ती नक्की करेल ही कामे. ते पुढे म्हणाले, रवी, पटकन चल बघू, आता पुढे काय करायचे आहे ते मी तुला सांगितलेच आहे. त्याप्रमाणे सर्व अरेंजमेंट कर. असे बोलताना प्रमोदराव रवीकडे पाहत होते. किशनराव म्हणाले, प्रमोदराव, चला आत या ना. पण तेव्हा प्रमोदराव म्हणाले, तुम्ही व्हा पुढे, मी येतो. असे बोलून प्रमोदरावांनी रवीकडे पाहिले आणि म्हणाले, पाहिलेस का रवी, ह्या पैसेवाल्यांसाठी तू आपल्या आईवडिलांना सोडून आला होतास ना, पण आज त्याच लोकांनी पैशासाठी तुला नोकर बनवले आहे. अरे आज आमच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर तुला त्यांचाही नोकर बनवायला त्यांना काहीच वाटले नसते. तेवढ्यात जानकीताई म्हणतात, तुम्ही कोणत्याही अनोळखी माणसाला का बोलत आहात? आज चला. इथेच उभे राहिलात तर आपल्याला उशीर होईल. आपल्याला आणखी 2 ठिकाणी जायचे आहे. रवीने आईचे पाय धरले आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी या खोट्या श्रीमंतीमुळे आंधळा झालो होतो. तो पुढे म्हणाला, पण बाबा, मला सांगा, तुम्ही एवढे श्रीमंत कसे झालात? प्रमोदराव म्हणाले, तुला तर माहिती होते, मला स्टॉक मार्केटमध्ये आवड होती. त्यामुळे खूप वर्षांपूर्वी मी एक शेअर विकत घेतला होता. त्याचे एवढे पैसे मिळाले की आता मी तुझ्या सासऱ्यालाही विकत घेऊ शकतो. असे बोलून प्रमोदराव आपल्या पत्नीकडे पाहून हसले. पण खरे सांगू का रवी, मला तुला पैसा आणि नात्यांमधील फरक दाखवण्यासाठी धडा शिकवायचा होता आणि त्यामुळेच मी हा बिझनेस उभा केला. रवीने खाली मान घातली आणि म्हणाला, मला माफ करा बाबा, मला एक संधी द्या. जानकीताई म्हणाल्या, खूप उशीर झाला आहे बाळा, उद्यापासून बायकोला घेऊन आमच्या घरी ये काम करायला. असे बोलून ते आत जातात. हे सर्व तिथे उभे असलेल्या रुचा आणि तिच्या आईने सुद्धा ऐकले आणि त्या दोघी त्यांचे बोलणे ऐकत आहेत हे जानकीताईंना आधीपासूनच ठाऊक होते.
त्यामुळे त्या रवीला म्हणाल्या, आणि हो, तुझ्या सासूला आवर्जून सांग आमच्या घरी येऊन जेवण बनवायला. दुसऱ्या दिवशी रुचा आणि रवी प्रमोदरावांच्या घरी येतात. रुचाला घरातील एकही काम करायला जमत नाही, त्यामुळे जानकीताई तिला खूप ऐकवतात. पण तेव्हा रवी शांतपणे त्याचे काम करत असतो. रुचा म्हणते, मी अशी कामे आयुष्यात कधीच केली नाहीत आणि करणारही नाही. असे बोलून ती रवीला म्हणते, रवी, तू माझ्याबरोबर येणार आहेस की नाही? तू जर आला नाहीस तर मी स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन. खरे तर आता रवीला आईवडिलांचे प्रेम समजले होते, पण बायकोने दिलेल्या धमकीमुळे त्याला तिच्यासोबत जावे लागले. त्यानंतर प्रमोदराव रवीच्या सासऱ्यांचा सर्व बिझनेस खरेदी करतात आणि ते सर्वजण रस्त्यावर येतात. दुसऱ्या दिवशी चौघेही रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात. तेव्हा प्रमोदरावांची गाडी तिथे येते आणि जानकीताई कारमधून त्यांच्यासमोर पैसे फेकतात. रुचाची आई रेवतीताई कारजवळ येऊन जानकीताईंना म्हणते, आम्ही सर्वजण तुमच्या घरी काम करण्यास तयार आहोत. याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आमच्याकडे तर राहायला डोक्यावर छतही राहिलेली नाही. प्रमोदराव म्हणतात, ठीक आहे, या तुम्ही उद्यापासून आमच्या घरी काम करायला. 2 टाईम जेवण आणि प्रत्येकी 2000 रुपये मिळतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चौघेही जानकीताईंच्या घरी पोहोचतात. प्रमोदराव आणि जानकीताई आता दररोज त्या चौघांकडून नोकरांची कामे करून घेतात. आता मुलीची आई लाडक्या लेकीला 1 मिनिट देखील निवांत बसून देत नव्हती. आता जानकीताई आणि प्रमोदराव एखाद्या राजाराणीप्रमाणे आनंदाने आपल्या घरात राहतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी ते चौघेही त्यांच्या घरात कायम त्यांच्या मागे पुढे फिरत असतात. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.